श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 65 वर्षे आणि त्यावरील निराधार नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 65 वर्ष आणि त्यावरील निराधार लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रतिवर्ष रुपये 50,000 पेक्षा कमी असावे आणि इतर सर्व लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे। तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यादीमध्ये समावेश असल्याबाबतचा साक्षांकित उतारा जोडणे आवश्यक आहे। तसेच वयाच्या पुराव्यासाठी जवळच्या ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून मिळणारा जन्म नोंद उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेमधील अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला दाखला यापैकी कोणताही एक पुरावा जोडावा। तसेच रहिवासी दाखला जोडणे आवश्यक असून निराधार लाभार्थी हा किमान 15 वर्ष महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा। विधवा महिलांसाठी इतर राज्यातून लग्न होऊन आलेल्या महिलांच्या बाबतीत किमान 15 वर्षे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे। परंतु महिलेचा पती किमान 15 वर्षे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं अनिवार्य आहे। हा रहिवासी दाखला ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला असावा। लाभार्थी दिव्यांग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजेच सिव्हिल सर्जन यांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। वरील सर्व कागदपत्रे जोडून अर्ज गावातील तलाठी किंवा ग्रामपंचायत कार्यालयात किंवा शहरातील तहसीलदार कार्यालयात सादर करावा। योजना मंजूर झाल्यानंतर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारा दरमहा लाभ आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल। महसूल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जनहितार्थ प्रकाशित। महत्त्वाची सूचना, या योजनेचा अर्ज जवळच्या तहसील कार्यालयात अथवा सेतू सुविधा केंद्रावर उपलब्ध आहे।